चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील जनता विद्यालयाच्या 1995च्या 10वीच्या बॅचच्या मित्रमैत्रिणींचा स्नेहमेळावा नुकताच पिंपळगाव बसवंत येथील सिद्धिविनायक हेल्थ क्लबच्या हॉलमध्ये बुधवारी एका भावनिक आणि आठवणींना उजाळा देणारा मोठ्या उत्साहात पार पडला। सन 1995 या 10वी बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आणि शालेय जीवनातील गोड क्षणांना नव्यानं उजाळा मिळाला। काळ लोटला, चेहरे बदलले, मात्र मैत्रीतील आपुलकी आणि गुरुजनांप्रतीचा आदर आजही तसाच कायम असल्याचं या स्नेह सोहळ्यातून प्रकर्षानं दिसून आलं। कार्यक्रमात उपस्थित माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या। शालेय जीवनातील खोडकर प्रसंग, वर्गातील हशा, एकत्र केलेला अभ्यास, मैदानावर खेळलेले खेळ, वार्षिक स्नेहसंमेलनातील आठवणी अशा अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला। आज विविध क्षेत्रात स्थिरावलेले हे विद्यार्थी पुन्हा एकदा विद्यार्थी बनून त्या दिवसात हरवून गेले होते। अनेकांनी मनोगतातून शिक्षणासोबतच जीवनमूल्यांची शिकवण देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। या स्नेहमेळाव्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषतः व्हॉट्सॲप ग्रुपच्या सहाय्यानं अवघ्या काही दिवसात या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं। वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र येत हा गेट टुगेदर यशस्वीपणे पार पाडला। कार्यक्रमात 150 विद्यार्थिनी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। एकूणच हा स्नेहमेळावा नात्यांची ऊब जपणारा, आठवणींना उजाळा देणारा आणि पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरला। शालेय मैत्रीची वेण किती घट्ट असते याचा प्रत्यय या स्नेहमेळाव्यातून पुन्हा एकदा समोर आला। एकत्रित स्नेहभोजन करत या कार्यक्रमाचा गोड शेवट करण्यात आला। कारण आम्ही आज या ठिकाणी 30 वर्षानंतर सर्व विद्यार्थी एकत्र आलो, असा आनंद आम्ही मन भरून आलं आणि 10 वर्ष नाही 20 वर्ष तब्बल 30 वर्षानंतर आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलो। खरं 3 दशक हे आम्ही एकमेकांसाठी भेटण्यासाठी जो अट्टास होता तो आज आमचा सगळ्यांचा पूर्ण झाला। हा आनंद अतिशय गगनात मावेन असं झालेला आहे। आम्ही सर्व खूप 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 आनंदी झालेलो आहोत। साधारण किती वर्षानंतर ही भेट होती आणि काय वाटतंय? 30 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो आणि शाळेतले संपूर्ण जे आठवणी होत्या त्या ताज्या झाल्या या ठिकाणी। किती आपले मित्र मैत्रिणी याच्यामध्ये सहभागी झाले? एकूण तर 130 विद्यार्थी या ठिकाणी सगळे सहभागी झाले। मला सांगण्यासाठी आनंद होतोय की आम्ही गेल्या जवळजवळ 30 वर्षानंतर सगळे 10वीचे मित्र आम्ही भेटतोय। आमचं सगळ्यांचं शिक्षण जनता विद्यालय वडनेर भैरव येथे झाले। आमची 10वीची 1995ची बॅच। आमचे सगळे मित्र कंपनी, काही शेती करता, कोणी डॉक्टर झाले, कोणी इंजिनियर झाले, कोणी बिझनेसमॅन झाले आणि पूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहेत। आणि ह्या गेट टुगेदरच्या निमित्ताने आज सर्व एकत्र आले। जवळजवळ 150 ते 150 मुलं आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि आम्हाला खरोखर खूप असा आनंद वाटतोय की त्या शालेय जीवनातल्या आठवणींना आज उजाळा मिळाला आम्हाला आणि हे असेच गेट टुगेदर होत राहो। आज योगायोगाने 31 डिसेंबर आहे, लोक वेगळ्या पद्धतीने गेट टुगेदर आपलं 31 डिसेंबर साजरे करतात। आम्ही आज एक वेगळा पायंडा पाडलाय की सगळ्या शालेय जीवनातले जे आमचे मित्र कंपनी आहेत ते आम्ही सगळे एकत्र आलो 31 डिसेंबरच्या निमित्ताने। आणि मला असं वाटतं का समाजासाठी अतिशय असा एक चांगला उपक्रम आहे की त्या निमित्ताने जे व्यसनाधीन पब्लिक आहे, व्यसनाधीन जे तरुण आहेत त्यांच्यासाठी हा चांगला संदेश जाईल की जुन्या मित्रांना आणि जुन्या मैत्रिणींना आम्ही भेटतो 31 डिसेंबरच्या निमित्ताने। थँक्यू, धन्यवाद। आज आमच्या 1995च्या बॅचचा गेट टुगेदरचा कार्यक्रम झालेला आहे। तर आम्हाला आज खूप वर्षांमध्ये एकत्र आल्यामुळे खूप छान वाटतंय, खूप आठवणींना उजाळा मिळालेला आहे आणि अनेक दिवसापासून न भेटलेले मित्र आणि मैत्रिणी आणि तसंच आमच्याकडे शाळेच्या आठवणी यांचे आज परत एकदा आमची उजळणी झालेली आहे। आम्हाला खूप छान वाटतंय आणि परत असे कार्यक्रम झाले पाहिजे असं आम्हाला वाटतं। आज 32 वर्षानंतर आम्ही सगळे भेटतोय। या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। नमस्कार, मी योगिता उद्धवराव शिंदे। या हॉलचे जे मालक आहेत आयर्नमॅन डॉक्टर राहुल गजाले त्यांचे प्रथम आम्ही आभार मानतो। नंतर या कार्यक्रमाचे जे की नियोजन केले असे विशाल शिंदे आणि संजय बालराव यांचे पण मी आभार मानते। आणि 1995ची ही बॅच आहे 10वीची, सर्वजण आपल्या वेळात वेळ काढून जमा झाले त्यांचे मी आभार मानते। आज आम्ही 1994-95 या बॅचचे विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत। हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला यासाठी डॉक्टर गजाले, भालेराव आणि शिंदे या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते। आणि आज 30 वर्षानंतर आम्ही सर्व मित्रमैत्रिणी इथे भेटल्यामुळे जो काही आनंद झाला आहे तो शब्दात वर्णन करणे अशक्य आहे। असे कार्यक्रम वरचेवर हो आणि आपण एकमेकांनी कायम संपर्कात राहू अशी मी अपेक्षा करते। धन्यवाद। बसवंत NH3 डिजिटल, वडनेर भैरव।